पहली गेंद लेकर शिबान शेख पिंटू थोरात के लिए सीधा 1 रन। हालांकि सीरीज की ये 5वीं मैच है। दूसरी गेंद लेके जगन सदगीर सुनील यादव के लिए और सीधा डॉट बॉल। तीसरी गेंद लेके जगन सदगीर सुनील यादव के लिए क्या करते देखते हैं। अभी सीधा उठा दिया है मिड ऑन के ऊपर से 1 रनों के लिए। वहां पे मिसफील्ड भी हुई, 1 रन। तीसरी गेंद चौथी गेंद लेके जगन सदगीर पिंटू थोरात के लिए क्या करते देखते अभी। पिंटू थोरात आगे आके उठाना चाहते थे लेकिन वो अभी सीधा फील्डर की बॉल के नीचे और कैच आउट। इसी के साथ 1 विकेट का पतन हो गया। नए बैट्समैन गणेश पगार। हालांकि अच्छी गेंद डाल रहे हैं जगन सदगीर। चार गेंद का खेल हुआ है। नए बैट्समैन गणेश पगार, माने जाने बैट्समैन ऑलराउंडर जगन सदगीर गणेश पगार। ओ बहुत ही अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद। ओवर की आखिरी गेंद लेकर जगन सदगीर। स्ट्राइक पे है गणेश पगार। वाइड गेंद, वाइड गेंद दिशा से भटक गए। और की आखिरी गेंद लेके जगन सदगीर। आगे आके उठा दिया है वो सीधा फील्डर के ऊपर से 4 रनों के लिए गणेश पगार ने शॉट अच्छा लगाया 4 रनों के लिए। दूसरी ओर लेके गणेश सिरसाट सुनील यादव के लिए बहुत ही अच्छा शॉट ऑफ साइड के लिए। फील्डर उसके पीछे जा रहा है जगन सदगीर। हालांकि 2 रन निकाले। बहुत ही अच्छा शॉट ऑफ साइड के लिए। पहली गेंद पे 2 रन आ गए सरजी को। दूसरा बॉल घेऊन गणेश सिरसाट सुनील यादव साठी स्लो बॉल आणि हा वाईड बॉल। दिशा से
लाईन लेंथ बिघडली सरांची. दुसरा बॉल घेऊन गणेश शिरसाट सुनील जाधवसाठी. ऑफ लॉक ढकलून दिला आहे. 1 रन. या ओव्हरचे 2 बॉल झाले. सरजी तीसरा बॉल घेऊन गणेश पगारसाठी और सीधा उठा दिया है 4 रनों के लिए. बहुत ही बढ़िया शॉट गणेश पगार द्वारा. बहुत ही बढ़िया शॉट. सीधा 4 रनों के लिए. सर्जिंची पुढचा बॉल घेऊन गणेश पगारसाठी सीधा उठा दिया स्ट्रेट ड्राइव के लिए. और ये हालांकि वागौरव सानप फील्डर है. ऑफ साईडला मारलेला बॉल अतिशय उत्तम प्रकारे शॉट खेळलेला गणेश पगार यांनी. हालांकि तिथं गणेश जाधव फील्डर. गणेश पगार स्लो बॉल. संघाचा स्कोर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा, 1 आऊट. दोन्ही बॅट्समन चांगले बॅटिंग करत आहे, गणेश पगार आणि सुनील जाधव. तिसरी ओव्हर घेऊन योगेश दाभाडे संघासाठी तिसरं ओव्हर आणि वैयक्तिक पहिलं षटक. योगेश दाभाडे टू गणेश पगार. पहली गेंद लेकर डॉट बॉल, बहुत ही बढ़िया गेंद. योगेश दाभाडे दूसरी गेंद लेके उठा दिया है ऑफ साइड के लिए गणेश पगार ने. क्या करते देखते अब एक ले होती या 2 होता है, खाली 1 ही रन मिलेगा वहाँ पे गणेश जाधव फील्डर तैनात. दूसरी गेंद लेकर योगेश दाभाडे सुनील यादव के लिए उठा दिया लेग साइड को. अभी वहाँ पे सचिन वहाँ पे गिर पड़े, लेकिन ये सीधा 4 रनों के लिए बॉल. बहुत ही बढ़िया शॉट सुनील यादव द्वारा, बहुत ही बढ़िया शॉट.
हालांकि गणेश पगार और सुनील यादव बेहतरीन फॉर्म में। चौथा बॉल घेऊन योगेश दाभाडे सुनील जाधवसाठी। स्ट्रेट मारलेला बॉल, स्ट्रेट गणेश जाधव आप फिल्डर, 1 रन। योगेश दाभाडेचा ओव्हरचा शेवटचा बॉल घेऊन गणेश पगारसाठी। ओ सीधा बोल्ड, गणेश पगार हालांकि बोल्ड हो गए। इकडे समोरच खेळणं, ऑफलाच खेळणं, समोरच खेळणं, ऑफला खेळणं, क्रॉस करून राहिला बॉल तो चाल इथं, चला आता बॅटिंग काय नाही क्रॉस खेळला सर तो ऑफला मारायचा तो बॉल। दोन्ही एक सर बरं थांब, एवढी वर थांब। शेवट ओव्हरचा बॉल घेऊन जॉन्टीसाठी, जॉन्टीने बॉल कुठे मारला सचिन किती 3 ओव्हर? हा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर 27-2 आऊट। वाईडी मला आहे ना इथंच टाकलं समोर, त्याने टाकला पण थोडा मागा आला। ये चाल इथे ये ना, चौथीवर कोण आली ते माझा घासा बसलाय चौथीवर। ग्राउंड मारतो ना मला कॉमेंट करते मग नंतर। पुढील षटक घेऊन येत आहे गौरव सानप आणि या ठिकाणी जॉन्टीने काय शॉट खेळलाय, अतिशय विचित्र शॉट खेळला जॉन्टीने या ठिकाणी। मारण्याचा चेंडू होता परंतु काय समजलं नाही त्यांची काय रणनीती होती या ठिकाणी। गौरव सानप यांचा दुसरा चेंडू जॉन्टीसाठी। जॉन्टी चांगले बॅट्समन आहे या ठिकाणी परंतु चांगला शॉट परंतु हातात त्या ठिकाणी वायडी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि थ्रो आणि नाही दरम्यान ओव्हर थ्रोचा कॉल होता परंतु नाही, 1 धाव समाधान। सुनील जाधव या ठिकाणी अनुभवी प्लेयर, महाराष्ट्र पोलीस। तिसरा चेंडू गौरव सानप यांचा, सुनील फुलटॉस चेंडू मारता नाही आला, ठिकाणी 1 धावावर समाधान मानावे लागेल। आणि जर धावसंख्यांचा डोंगर उभा करावा लागत असत तर या ठिकाणी असे शॉट त्यांना मारणं गरजेचं आहे। फुलटॉस बॉल मिस होऊन चालणार नाही। पुढील चेंडू आणि हा परत एकदा बॅटिंगचे कड घेऊन या ठिकाणी विकेट किपरच्या हातात बॉल विसावला आहे। पुढील बॅट्समन YS11चे कॅप्टन YS स्वतः आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षणात त्यांच्यासाठी सजावट केलेली गेलेली आहे आणि बघूया काय होतंय। गौरव सानप यांचा 5वा चेंडू YS यांच्यासाठी आणि हा सर्कलमध्ये 1 धाव या ठिकाणी। पाहुणे यांची चांगली फिल्डिंग, पाहुणे यांना शिब्बान या नावाने ओळखलं जातं आणि सुनील बघूया काय करते आपल्या संघासाठी आणि या ठिकाणी एकच्या दिशेने ग्लान्स केलाय जरा काहीसा, बघूया 2 धावा होत आहे का आणि 2 धावांचा कॉल आणि नको हा या दरम्यान 1 धाव समाधान। कॉल व्यवस्थित केला नसल्यामुळं या ठिकाणी रनआउटचा चान्स होता परंतु YS यांचा योग्य कॉल आणि या ठिकाणी गौरवचं षटक समाप्त। 4 षटकांनंतर धावसंख्या झाली आहे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावसंख्या झाली आहे
36 धावा. आणि पुढील षटक घेऊन येत आहे फैजल. फैजल हे उभरते सितारे आहे या ठिकाणी सिन्नर कॉलेजवरचे आणि तंजीमांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. बघूया फैजल कॅप्टनच्या विश्वासाला सार्थ ठरत आहे की नाही. फजल, बापूजींचा कॉल या ठिकाणी फजल आणि लेगच्या दिशेने ग्लान्स केला आहे काहीसा आणि चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये 2 धावा या ठिकाणी. सुनील हे काहीशी सावध खेळी या ठिकाणी करतायत. मोठे शॉटवर जास्त भर नाही, ते सिंगल डबलवर भर देत आहे आणि धावांना आकार देत आहे. आणि या ठिकाणी सिरीज ही 3-1 झालेली आहे. आजची YS11साठी करो या मरो असणार आहे. आणि सुनील यांनी हा डॉट चेंडू, फैजल यांनी सुनील यांचा टांस ओळखला आणि शेवटच्या क्षणाला आपल्या बॉलमध्ये चेंजेस केलेले आहे आणि डॉट चेंडू. आणि आजची मॅच महत्त्वपूर्ण YS11साठी. आणि या ठिकाणी बॅटची कड आणि विकेट, सुनील यांच्या पारीचा अंत. फैजल यांनी काहीसा बाहेर निघणारा चेंडू या ठिकाणी टाकला, तो काही समजला नाही सुनीलला आणि आउट. बघूया पुढील फलंदाज कोण आहे. कैलास शिंदे यांना आमंत्रित केलेलं आहे बॅटिंगसाठी. कैलास शिंदे धावत या. कैलास शिंदे आणि कैलास शिंदे चालत आलेले आहे, चालत येत आहे. त्यांना वेळेचं गांभीर्य नाही. आणि फिल्डर देवा आवारे बाउंड्रीवर त्या ठिकाणी उभे असलेले गणेश शिरसाट, सरजी नावाने ओळखले जातं त्यांना, देवा आवारे आणि बापूजी. बघू पुढील चेंडू फैजलचा कैलास शिंदेसाठी आणि लेगच्या दिशेने या ठिकाणी तटवलेला, परंतु 2च धावा. 2 धावांवर समाधान मानावं लागेल कैलास शिंदे यांना. आणि या ठिकाणी चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर त्यांनी 2 धावांसाठी मारलेला. आणि आजची मॅच जर जिंकायची असेल तर या ठिकाणी कमीत कमी तंजीम 11साठी 75 ते 80 धावांचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तंजीम यांचा विजयी घोडदौड रोखण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील राहील YS11. बघूया फैजल यांचा पुढील चेंडू, हा कैलास शिंदे यांच्यासाठी, पण काहीसा समजला नाही कैलास शिंदेंना. हा चेंडू त्यांनी एकाच दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना काहीसा आपल्या शॉटमध्ये तंत्रामध्ये बदल करण्याची आवश्यकता. समोरच्या दिशेने मारू शकतात, कव्हर्सलाही मारू शकतात हा शॉट ते. पुढील चेंडू फैजल यांचा कैलास शिंदेसाठी आणि परत त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी फिल्डर नाही. आणि बघता बघता 2 धावा. आणि या ठिकाणी 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 फैजल यांचं चांगलं षटक या ठिकाणी. केवळ 5च धावा या ठिकाणी फैजल यांनी खर्च केल्या आपल्या या षटकामध्ये आणि एक महत्त्वपूर्ण विकेट पण घेतली आहे सुनीलची. आता पुढील षटक घेऊन येत आहे ऋतिक गणेश जाधव YS साठी. आणि ऋतिक यांचा पहिला चेंडू स्लोवर आणि या ठिकाणी तटवलेला फैजल त्या ठिकाणी खाली बॉलच्या आणि कॅच, आउट. आणि YS यांच्या वारीचा अंत. कॅप्टन पारी ते या ठिकाणी खेळू शकले नाही. बघूया आता पुढील कोणावर विश्वास दाखवत आहे YS11. बॅटिंगसाठी आमंत्रित करत आहेत नेक्स्ट बॅट्समन राकेश सांगळे. आणि ऋतिक हे अतिशय चतुर बॉलर आहे. चतुराईने त्यांनी बॉलिंग करून या ठिकाणी YS यांची विकेट घेतलेली आहे. फैजल यांचं चांगलं कॅच त्या ठिकाणी झालेलं आहे. आता या ठिकाणी चांगला धावा जर उभारायचा असेल तर कैलास शिंदे यांना चांगली पारी खेळणं गरजेचं आहे.
संयमाने खेळणं गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू या ठिकाणी एकाच धावेसाठी गौरव यांच्या हातामध्ये. एका धावेवर समाधान. 2 चेंडूत 1 धाव आणि 1 विकेट घेतलेले आहे गणेश जाधव यांनी. राकेश सांगळे बऱ्याच दिवसानंतर बॅटिंगसाठी क्रीजवर उतरले. बघूया त्यांची बॅट टळते का नाही. चेंडू राकेश सांगळेसाठी स्लोअर चेंडू आणि या ठिकाणी डॉट. काहीसा बाहेर काढला चेंडू. शेवटच्या क्षणाला आपली हाताची मुवमेंट बदलून या ठिकाणी स्लोअर चेंडू टाकलाय. आणि राकेश सांगळे या ठिकाणी काहीशा सावध पवित्र्यात खेळत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ते या ठिकाणी त्यांच्या पूर्ण लयीमध्ये खेळू शकतात परत. आणि हा उसळता चेंडू बाउन्स झाला काहीसा चेंडू आणि 4 चेंडूत 1 धाव 1च विकेट. 1 विकेट घेतली आहे गणेश जाधव यांनी. चांगले षटक तंजीम 11च्या दृष्टीने. पुढे चेंडू राकेश सांगळे स्लोअर चेंडू परत एकदा पॉईंटच्या दिशेने मारलेला. बापूजी त्या ठिकाणी बॉलच्या पाठीमागे. 2 धावांचा कॉल आणि दरम्यान 2 धावा पूर्ण. 5 चेंडू 3 धावा देऊन 1 विकेट महत्वपूर्ण विकेट घेतलेले आहे गणेश जाधव यांनी. चांगले षटक. भारी मारून नाही गेला. आणि शेवटचा चेंडू गणेश जाधव यांचा राखेसाठी आणि समोरच्या दिशेने मारलेला आणि डोक्यावरून जातोय की काय बघूया. नाही परंतु एकच धाव. दरम्यान वाईडी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्रीवर. या षटकामध्ये 1 विकेट घेऊन गणेश जाधव यांनी 4च धावा दिल्या आहे. चांगलं षटक तंजीम 11च्या दृष्टीने. फैजल यांच्यावर विश्वास दाखवण्यात आलेला आहे. फैजल यांचं पहिलं षटक 5च धावांचं होतं आणि बॅट्समन यांचा पॉवर प्लेचा इशारा. फैजल हे उभरचे सितारे आहे या सिन्नर कॉलेजचे आणि ते आपल्या बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंगच्या दृष्टीने चांगलं प्रदर्शन या ठिकाणी करत असताना असणारे फैजल यांच्या कामगिरीवर. त्यांची कामगिरीचा ग्राफ हा उंच 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 आणि उंचच जात आहे. त्यामुळे फैजल यांचं इंडियन टीममध्ये सिलेक्शन होणं आता काय दूर नाही. पुढील पहिला चेंडू राकेश यांच्यासाठी आणि मारलेला आहे त्या ठिकाणी. 2 धावांचा कॉल. बॉलवर लक्ष. 2 धावा होऊ शकतात या ठिकाणी परंतु गौरव यांचा चांगला थ्रो. कॉल बॅट्समन यांच्या कॉलमध्ये काहीशी गडबड त्यामुळे 1च धाव. एवढा दूर जाऊनही 1च धाव आलेली आहे या ठिकाणी. गौरव यांचा चांगला थ्रो. कैलास शिंदे यांनी आपल्याकडे स्ट्राईक ठेवली. खांद्यावर जबाबदारी घेतली. दुपारच्या सत्रात स्वागत आहे सगळ्यांचं. तुम्ही बघू शकता आज दुपारी हे वातावरण थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळे या ठिकाणी ढग आलेले आहेत आणि कैलास शिंदे यांचा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न परंतु 1च धाव. 1च धावावर समाधान आणि बॉल सुटला होता. पाहुण्यांकडून मिसफील्ड झालेली होती. वायडी यांनी तो कव्हर केलं आणि 1 धावेवर समाधान मानावं लागेल. आणि पाहुणे या ठिकाणी बॉल त्यांच्या हातात काहीसा आलेला नाही. त्यांनी गवतच घेतला हातामध्ये आणि सगळे त्यांना म्हणत आहे की गवतच काढा तुम्ही. आणि राकेश सांगळे यांच्यासाठी पॉवर प्लेचा 3रा चेंडू आणि स्लो चेंडू आणि वाईड बॉल. या ठिकाणी संयम दाखवून त्या ठिकाणी बॅट लावली नाही बॉलला. मोठा षटका मारण्याच्या तयारीत राकेश सांगळे आणि परत एकदा आणि हा टॉप एज या ठिकाणी. बघूया कॅच होतोय का. 2 फिल्डर या ठिकाणी येत आहे आणि फैजल यांचा कॅच. चांगला कॅच या ठिकाणी. राकेश या ठिकाणी त्यांच्या पारीचा अंत आणि या ठिकाणी 4 षटकांनंतर काहीसा ग्राफ धावसंख्येचा कमी होत आहे YS 11चा. 5व्या षटकामध्ये 5 धावा आल्या. 6व्या षटकामध्ये 4च धावा आल्या. आता 7वं षटक प्रगतीपथावर आहे. बघूया या षटकामध्ये किती धावा येतात. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी. 4था बॉल कैलास शिंदेसाठी आणि हा चौकार. खणखणीत चौकार. काय देतोय अंपायरच्या कॉलचा. अंपायरचा कॉल या ठिकाणी 4 धावांचा आणि 4 धावा. कैलास शिंदे यांना आपल्या आता शेवटच्या
2 बॉलमध्ये 2 मोठे शॉट लगावण्याची गरज आहे. संघाची धावसंख्येला आकार देण्याची गरज आहे या ठिकाणी. आणि फैजल यांचं काहीसं चांगलं षटक होतं, परंतु या एका चौकारानंतर धावसंख्येत वाढ. आणि या 7व्या षटकातला शेवटचा चेंडू फैजल यांचा कैलास शिंदेसाठी. आणि परत एकदा पॉईंटच्या कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवर आलेला नाही बॉल. डॉट चेंडू. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू फैजल यांचा कैलास शिंदेसाठी. बघूया काय करतायत. काहीसा मारण्याचा प्रयत्न आणि नाही. आता कव्हर्स खेळणार. डॉट डॉट आणि डॉट. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावसंख्या, 48 धावसंख्या झाली आहे या ठिकाणी. कमी धावा झालेल्या आहेत. धावांना आकार देण्याचा प्रयत्न आता जुने लेजंड प्लेयर किरण गोजरे यांना करावे लागणार आहे. बघूया. अनुभवी गणेश जाधव आणि तसेच फलंदाजीला अनुभवी किरण गोजरे काय कमाल करतात आपल्या बॅटिंगद्वारे. बऱ्याच दिवसानंतर ते या ठिकाणी बॅटिंगसाठी उतरलेले असावे. आणि समोरच्या दिशेने मारलेला हा उत्तुंग चौकार जातो की षटकार. आणि माझ्या मते 2च धावा या ठिकाणी. फैजलचं चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्रीवर. 2च धावा या ठिकाणी. गणेश क्रिकेटच्या पटलावर जर म्हणलं तर शिष्य आणि गुरुची आता ही लढाई. अतिशय बरोबर योग्य शब्दामध्ये तुम्ही वर्णन केलेलं आहे. आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. डॉट. गणेश जाधव हे हुशार आणि चतुर बॉलर आहे. ते बॉलर बॅट्समनची मुवमेंट बघतात आणि शेवटच्या क्षणाला आपल्या हाताद्वारे बॉल चेंज करू शकतात, स्लोअर टाकू शकतात. आणि परत एकदा स्लोअर चेंडू. आणि बघूया किती धाव होत आहेत. 1च धाव या ठिकाणी. गौरव यांचा विचित्र थ्रो आणि तंजीम यांच्या डोक्यावरून गेलेला आहे बॉल. देवा कव्हरसाठी आले, परंतु दरम्यान 2 धावा या ठिकाणी घेतल्या. आणि बघूया आता सरजी यांचा वाईट थ्रो अतिशय. आणि परत एकदा ओव्हर थ्रोचा 4 धावा या ठिकाणी. बघता बघता 4 धावा. ज्या ठिकाणी 1 धाव होऊ शकते त्या ठिकाणी 4 धावा झालेल्या आहेत. गणेश जाधव यांचं टेम्परमेंट या ठिकाणी खराब होताना चिडचिड होते आहे समोरच्या टीमची. आणि सरजी यांचं काहीच ढिल्ल क्षेत्ररक्षण या ठिकाणी. सरजी एक कव्हरसाठी आले नाही लवकर असं गणेश जाधव यांना वाटतंय. बघूया पुढील चेंडू गणेश जाधव यांचा किरण गोजरेंसाठी. आणि ब्लॉक चेंडू या ठिकाणी. चांगला चेंडू. एका धावेवर समाधान मानावे लागेल. आणि शेवटच्या षटकामध्ये पाहिजे त्याप्रमाणे धावसंख्या येत असताना मामा या ठिकाणी ओमकाराचा जप करताना बघू शकता तुम्ही मामा यांना. अतिशय तपस्वी, अतिशय गुणी आमचे मामा यांच्याकडून भरपूर गोष्टी घेण्यासारख्या आहे. आणि आज ओमकारचा जप करतायत. पूर्ण ग्राउंड मध्ये ओमकारचा नाद घुमत आहे या ठिकाणी. चेंडू गणेश जाधव यांचा कैलास शिंदेसाठी. आणि बाउन्स झाला या ठिकाणी चेंडू. आणि डॉट चेंडू. आणि या ठिकाणी शाब्दिक चकमक कैलास शिंदे आणि सरजी यांची. कैलास शिंदे यांचा टेम्परामेंट खराब करण्याचा प्रयत्न. आणि या ठिकाणी डॉट चेंडू. लागला. बॅटला लागला. बॅटला लागला. बॅटला चेंडू लागून या ठिकाणी 2 धावांसाठी. राजा हो म्हणले बॅटला होतो. आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या किती झाली. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावसंख्या झाली आहे. आणि 58 धावांची गरज. पुढची इनिंग लवकरात लवकर
लाईव्ह घेऊन येत आहे GMD कॉलेजवरून. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. तर तंजीम टायगर्स संघाकडून आज ओपनिंगची धुरा सांभाळण्यासाठी योगेश दाभाडे अर्थात वायडी 17 नंबर जर्सी आणि राजाभाऊ गोजरे अर्थात राजूभाऊ हे दोन्ही फलंदाज आलेले मैदानावर. आणि गोलंदाजीची धुरा नेहमीप्रमाणे अनुभवी लेजंडरी खेळाडू श्री शरद गोजरे हे आहेत. आणि पहिल्या 2 ओव्हरचं पॉवर प्लेचं षटक आहे. आणि डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ या 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर नाही, माझी नाही. तर 48 चेंडूत 58 धावांची गरज. पहिला चेंडू सामना करेल योगेश दाभाडे. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, चेंडू ठीकसा बॅटवर आला नाही. चेंडू बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातात आणि पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. कैप्टन को बहुत ही शानदार लाजवाब कैच लिया है. देखते हैं अगली गेंद पे क्या करते हैं कैप्टन. और देवा भाई ने क्लिक किया है 1 रन के लिए. राकेश भाऊ देखते हैं क्या करते हैं. ये है हमारे टीम के सिबान. बहुत ही अच्छी ओवर की इन्होंने. 1 ओवर में 2 विकेट लिए. क्या बॉलर ते करतोय प्रशंसा. और कैप्टन लेके आए तीसरा बॉल. राजा भाऊ ने बहुत ही अच्छा प्लेड किया है. 2 रन की मांग टीम की. 1 रन पे खुश. मामा फील्डर, अच्छी फील्डिंग. तुम्ही दिसता याच्यात काही अडचण नाही. और अगली गेंद पे कैप्टन क्या करते हैं देखते हैं. देवा भाई ने अच्छा शॉट लगाए सीधा 4 रन के लिए. लेकिन वहाँ पे अच्छी फील्डिंग मामा की. 1 ही रन मिला है. अच्छी फील्डिंग, बहुत ही शानदार फील्डिंग मामा. ठीक है ठीक. और अगली गेंद पे देखते हैं क्या करते हैं कैप्टन. बहुत ही अच्छा शॉट राजा भाऊ का 2 रन के लिए. और 2 रन पूरे किए यहाँ पे राजा भाऊ ने. अच्छी बैटिंग करते हुए राजा भाऊ आज. पळा ना. बॉल चेक करून घ्या फुटला काय आवाज आला. देवा भाऊ हाणून घ्या नुसते शॉर्ट पीस. सचिन भाऊ काड़े देखते शॉर्ट पिच के मास्टर क्या कर दे. ए ओवर पे पहली गेंद लेकर आए और बहुत ही शानदार बॉल था लेकिन उसका पूरेपूर फायदा नहीं उठाया. देवा भाऊ ने थोड़ा अंदर आके हिट लगाने का था. बहुत ही शानदार बॉल था. इतना शानदार बॉल छोड़ दिया देवा भाऊ ने.
चलो अगली गेंद लेकर आए सचिन भाऊ उकाड़े, देखते हैं देवा भाऊ क्या कर दे। और ये आउट। गोरे गोरे गाल पहिला बॉल जो तुम्हाला मारता नाही आला ना, क्लास बॉल होता। खेळतात खेळ। और प्लेयर गए चाय पानी के लिए। और देखते हैं अगले बैट्समैन कौन आते हैं टीम के। और खुद कप्तान आए तंजीम बैटिंग करने के लिए। देखते हैं टीम के लिए क्या करते हैं। वो आज मैच जीतते हैं तो सीरीज जीतते हैं। और बहुत ही लूज बॉल था बॉलर का, लेकिन अच्छी तरह से उसको देखा नहीं देवा भाई ने और उनमें विकेट गवा बैठे। देखते हैं तीसरी गेंद लेके आए सचिन भाई क्या करते। तंजीम भाई 6 लगाते अगले बॉल पे और बहुत ही अच्छा रिवर्स स्वीप। 2 रन के लिए। और 3 बॉल बाकी है और ये 3 बॉल का पूरे फायदा उठाएंगे कप्तान। 2-3 देना है। चौथी गेंद लेके आए अपने और बहुत ही शानदार चांस था। पुढचा चेंडू सामना करतील राजाभाऊ गोजरे। उंचावून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावला आणि राजाभाऊ गोजरे बाद। दुसरं षटक प्रगतीपथावर। पुढच्या चेंडूचा सामना करतील नवीन फलंदाज गणेश जाधव। तेरे नामचे ऋतिक नावाने प्रसिद्ध असलेले गणेश जाधव अतिशय उत्कृष्ट फलंदाज। बघूया काय करतात आपल्या संघासाठी। स्क्वेअर लेगच्या दिशेने पटकावलेला चेंडू, राकेश सांगळे उपस्थित, सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण चेंडू नीटच्या हातात न आल्या कारणाने 1 धाव पळून पूर्ण। आणि याचबरोबर षटक संपलंय। 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 9 धावा। अजूनही तंजीमच्या संघाला 36 चेंडूत 49 धावांची गरज आहे। दोन्ही फलंदाज हे चांगले फलंदाजी करतात। बघूया आता त्यामध्ये एक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 1 षटक असणार आहे, तर पुढे सामना अतिशय रंजक होईल अशी मला खात्री आहे। बघूया काय होतंय ते। बॉल कमी येणार आहे, एवढं वळून कोण मारणार। आपल्या कॅप्टनची तळी द्या। 36 बॉल 49 आहे अजून। तिसरं षटक सुनील जाधव यांचं। सामना करेल गणेश। पुढे जाऊन उंचावून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू बॅटवर नाही आला। कॅप्टन गोजरे लॉंग ऑन द उपस्थित आणि कुठलीही धाव नाही।
पुढाल चेंडू सुनील जाधव यांचा सामना करेल पुन्हा एकदा गणेश जाधव. पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर आला नाही पुन्हा एकदा आणि चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षक सोनी मामा यांच्या हातात. दरम्यान एक धाव काढून पूर्ण. पण आज सकाळपासून फर्स्ट इनिंगलाही आपण बघितलं तर सेकंड इनिंगलाही आपण बघतोय चेंडू बॅटवर येत नाही आहे. टप्पा पडून बॉल काहीसा स्लो होतोय. बघूया रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, दोन्ही पायांच्या मधून स्टंप हुकवत बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. बाल बाल बचे तंजीम सय्यद. दोन षटक आणि तिसऱ्या षटकाचे 3 चेंडू संपल्यावर धावसंख्या आहे 10. कट केला आहे पॉईंटच्या दिशेने. गणेश पगार तिथे उपस्थित. सुंदर क्षेत्ररक्षण पण थ्रो त्यांनी केला नाही. दरम्यान एक धाव काढून पूर्ण. गणेश जाधव सामना करेल सुनील जाधव यांचा. पुढं उंचावून मारला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. 4 धावा. सुंदर असा फटका. पुढं जाऊन चेंडूचा अंदाज घेत पुढे जाऊन चेंडू मारलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. 4 रन. पुढचा चेंडू सामना करेल जाधव यांचा. जाधव पुढं एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेस खाली राहिला त्यामुळे बॅटवर आला नाही. यष्टीरक्षकाला पण अडवता आला नाही. दरम्यान 22चे 1 धाव काढून पूर्ण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 16. पुढील गोलंदाज गणेश पगार. गोलंदाजीमध्ये पुन्हा परिवर्तन केलं आहे गणेश पगार. गणेश पगार यांच्या जागी त्यांचे मामा श्री प्रसाद पाटोळे अर्थात सोनी मामा हे गोलंदाजीची धुरा सांभाळतील. 3 षटकानंतर संघाची अवस्था थोडीशी बिकट आहे तंजीम यांच्या. 3 बाद 16 धावा झालेल्या आहेत. अजून 30 चेंडूत त्यांना 38 धावांची गरज असावी आणि यष्टीरक्षक जवळ जाऊन यष्टीरक्षण करणार आहेत. त्यांनी अंपायरला तसा कॉल दिला आहे यष्टीरक्षण क्लोज करतोय म्हणून. सोनी मामा राईट आर्म राउंड द विकेट. बॉलिंग टू मिस्टर गणेश जाधव. फर्स्ट बॉल सोनी मामा टू गणेश जाधव. यॉर्कर लाइन गेन placed it to the long off region and 1 run taken. Next ball Soni Mama to Tanjim Sayyad. Full delivery and bowled. Very nice delivery, trying to shot the ball to the mid wicket region but missed it completely and failed totally. And nice bowling by Soni Mama. First wicket taken and team score is 17 runs for the loss of 4 wickets. Tanjim Tigers team is in really bad danger, but 2 legendary batsmen are in the crease right now, so they can have power to win the match single-handedly. So we look forward to it
how the Ganesh Shirsat and Ganesh Jadhav will see this match and go from this. All eyes on these two batsmen, Sonu Mama to Ganesh Shirsat. They chipped in the air to the extra cover region and good running between the wickets, good fielding also, nice throw also, but 2 runs taken in between. Ganesh Shirsat not trying to make it hit it hard, just chip ball in the air for 2 runs, and he has to play till the end. If these two batsmen survive till the end, the match is going to win by Tanjim Tigers. Reverse sweep, trying to hit a reverse sweep shot. Keeper also fails to collect the ball, but third man is there to field it, so no runs taken in this delivery. Next ball, Sonu Mama to Ganesh Shirsat. Again full delivery, trying to heave the ball to the deep square leg region. Again missed it completely. This time keeper takes it cleanly and no run taken in between. Last ball, Sonu Mama to Ganesh Shirsat. Again trying to make it swiftly and just a single run taken to mid-off region, and Ganesh Jadhav won second run, but Ganesh Shirsat goes too deep in the crease, so only 1 run taken, and end of 4th over. After end of 4th over, the score Tanjim Tigers score is 20 runs for the loss of 4 wicket, and team's 5th wicket, and personally his 5th over of the match, and personally his first over is going to delivered by Ganesh Pagar. Tanjim Tigers need 38 runs from 24 balls, and the star bowler Mr. Ganesh Pagar has to bowl the 2 overs quota, and this is going to be the best rivalry in this match, Ganesh Pagar versus Ganesh Shirsat. Let's see how the over goes. First ball, left arm over the wicket, falls to Ganesh Shirsat, trying to make the ball to the mid wicket, but ball take the edge and goes to square leg mid region for 1 run. And now there is 3 Ganesh in this crease. Bowler is Ganesh, striker batsman is Ganesh, and non-striker batsman is also Ganesh. So let's see the battle between Ganesh. Second ball, left arm over the wicket to the Ganesh Jadhav, placed it to the extra cover region, and nice running between the wickets. Couple of runs taken. There is a slight change in the between fielding in between. Third man goes to the gully region, point goes to the cover region, and cover region no ball, cut it to the third man region, single run taken, and again miss fielding overthrow, 2 runs taken, and overstepping no ball also. So this delivery has taken 3 runs, and again it's overthrow, and
3 runs taken by Ganesh Jadhav very cleverly, and no ball also. So Ganesh Pagara has to ball this delivery again, and Ganesh Pagar to Ganesh Sirsat. Let's see what happens next. Ganesh Pagar to Ganesh Sirsat. Ganesh Sirsat dancing down the crease, but missed it, and keeper takes the ball and trying to run stump Ganesh Sirsat, but he's reached the crease easily. So this ball takes no run. Next ball, Ganesh Pagar to Ganesh Sirsat. Left arm over the wicket. Chips not trying to hard too much. Ball goes to the deep square leg, and Rakesh is the fielder there. Nice fielding, but and also a nice throw. 2 runs taken in between. This is by far the most expensive over for Tanjim. Yogesh Shinde. Again, it's a no ball. Catch taken to the point, but umpire Tanjim Sayed decision is a no ball. So there is a lifeline for Ganesh Sirsat, sir. Very nice catch taken by Sunil Jadhav, but Ganesh Pagar is too much expensive in this innings. And see the next delivery to Ganesh Jadhav, and this time leg side, down the leg side, white ball. This is the much expensive over. The last 4 overs, Tanjim Tigers score is 16 runs, and only this over gives 12 runs away. And again the short pitch delivery, ball goes to the square leg decision. Rakesh Sangle is the fielder there, and 1 run taken in between. Last ball of this over, left arm around the wicket, again a white ball delivery. Ganesh Pagar to Ganesh Sirsat. Dot delivery. End of 5th over. Tanjim Tigers need 24 runs in this 3 overs remaining game. Tanjim Tigers score is 34 runs for the loss of 4 wickets, and 5 overs ends, and 6th over is going to deliver by Rakesh Sangle, and batsman decided to take the power play on this over. So this over gonna be the power play over, and only 3 players has to be outside the 30-yard circle.
Let's see the fieldings now. The fielder is now Ganesh Pagar on the square leg region. Sachin Ukade on the leg point. Samadhan Shirsat on the edge of boundary. The first player to the 30-yard circle on mid-wicket region. Short leg. Sharad Gozre. Long on Soni Mama and long off Yogesh Shinde. First ball Rakesh Sangle to Ganesh Jadhav, and the first delivery wide. Too much extra runs given by these bowlers nowadays. Rakesh Sangle, he is injured and not playing from last 4 months. His first match as a bowler today. See how it's bowled. Ganesh Jadhav trying to work the ball to the point region, but ball take the edge and goes to third man region, and there is 2 runs declared by Tanjim Syed umpire. Nice batting going by these 2 batsmen, and Tanjim Tigers need 21 runs from 17 deliveries. Second ball, Rakesh Sangle to Ganesh Jadhav. A very nice shot to the extra cover region. Ball goes to the boundary line. Nice fielding there, but in between 3 runs taken. Very nice running between the wickets by these 2 batsmen. But very nice shot also by Ganesh Jadhav. Not trying to hit the ball very hard, just place the ball in the gaps and taken 3 runs there. Very nice batting by Ganesh Jadhav and Ganesh Shirsat. Next delivery, Rakesh Sangle, right arm over the wicket to Ganesh Shirsat. Yorker line length, very good delivery. Nice comeback by Rakesh Sangle. Well placed by Ganesh Shirsat. नाही आधी नो पडला मग कॅच गेली त्याला. नेक्स्ट डिलिव्हरी राकेश सांगळे टू गणेश शिरसाट. Short pitch delivery this time. Ganesh respected the bowler and placed ball. No run taken on this delivery. Power play. Rakesh Sangle to Ganesh Shirsat, trying to make the ball, trying to hit the big shot. Ball goes to the deep square leg region. Misfielding there and 2 runs taken in between. Very nice running between the wickets again. These 2 batsmen are very good runner in between wickets. So the scoreboards keep running and keep changing all the time. And there is still last ball remaining. Tanjim Tigers need 16 runs from 13 deliveries. If these 2 batsmen still can play for the last to the last ball, Tanjim Tigers will win surely. There is no doubt. Last ball from the Rakesh Sangle over. Right arm fast over the wicket. Bowling to Ganesh Shirsat, trying to york the ball but missed it from some inches, and there is a too tight line, but down the leg side is wide, signaled by captain cum umpire Tanjim Syed. 13 deliveries, 15 runs to win. Rakesh Sangle to Ganesh Shirsat, trying to hit the ball too hard and dropped it to the point region by Sunil Jadhav. 3 fielders are there but no calling in them, and dropped catch. This catch will also
cost them for the match. And now the Tanjim Tigers need 14 runs from 12 deliveries. Team 7th over and his personal second over. Ganesh Pagar to Ganesh Shirsat. Tanjim Tigers need 14 runs from 12 balls. Let's see the battle between Ganesh Pagar and Ganesh Shirsat. Left arm over the wicket. Full toss delivery. Ball glanced to the deep fine leg. 2 runs taken. Nice batting by Ganesh Shirsat. 11 deliveries and 12 runs remaining. Next delivery, left arm over the wicket. Ganesh Pagar to Ganesh Shirsat again. Full delivery. Shot to the point region. This time very nice fielding by Sunil Jadhav. But in between, single run taken. Tanjim Tigers need 11 runs from the 10 deliveries. Ganesh Jadhav, he is a star. He is an icon from Tanjim Tigers team. Let's see. Nice delivery. Batsman trying to run the ball to the third man region, but ball takes the edge. And nice try by the keeper, Mr. Suryakant Thora, the Master 61 the jersey. Very nice try, but this should be a drop catch. Single run taken. Ganesh Pagar to Ganesh Shirsat, trying to chip the ball to the point leg, but ball goes to the point region. Sunil Jadhav and Kiran Gojre is there to field ball, and single run taken in between. Next delivery, left arm over the wicket. Ganesh Pagar to Ganesh Jadhav. Again, placed it ball to the point region. 1 run. Tanjim Tigers team need 8 runs from the 7 deliveries. Batsman not trying to do any stupidity, just place the ball in the gaps and taken and just taking a single runs, and now keeper trying to run out. His first and team's last over is going to delivered by Mr. Kailash Shinde. Tanjim Tiger needs 7 runs from last 6 deliveries. Kailash Shinde is a very clever bowler, very calm mind on his shoulders. First ball, placed it to the point region. Nice fielding, nice throw, but nice running couple of runs taken. Now the remaining score is 5 runs from the 5 deliveries. Kailash Shinde to Ganesh Shirsat. Shot to the leg, deep square leg for 4 runs. Very nice shot hit by Ganesh Shirsat. Now 1 run remaining for 4 balls. Right now it's pretty clear that Tanjim Tigers going to win this match, but
In the cricket, there is nothing impossible. Cricket is a very much uncertain game. The winning shot hit by Ganesh Sirsat. It's the reverse sweep shot, and Tanjim Tigers win. And from this win, Tanjim Tiger also wins the series. And today's star is Ganesh Jadhav. Very well played by Ganesh Jadhav. Thank you.